आता इथपर्यंत माझं झालं, सुई खालून आली माझी। आता इथून वरच्या बाजूने हा 1 2 3 आणि चौथा मणी येतो ब्लू घालायचा, त्यानंतर 5 6 सोडून द्यायचा, म्हणजे इथे पांढरा घालायचा, नंतर 7वा मणी येतो ब्लू घालायचा, नंतर 8 9 10 आणि 11 आणि 12वा मणी तो ब्लू घालायचा आणि इथे बाकीचे सगळे पांढरे मणी घालायचे। इथून खालून सुई आली आहे म्हणून हा मी खालचा सोडून देणार आणि नंतर 1 2 3 4 हा 5वा आणि 6वा ब्लू घालायचा। इकडे या पांढऱ्याच्या शेजारी ब्लू घालायचा, इथे एक ब्लू घालायचा आणि हा वरच्या रेषेचा जो आहे तो तिकडचा ब्लू घालायचा। ठीक आहे। आता पुढच्या लाईनमध्ये वरून खाली आली माझी सुई, इथे एक ब्लू घालायचा या रेषेचा, त्यानंतर हा जो ब्लू घातलेला ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, हा ब्लू घातला ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, त्यानंतर हे 2 ब्लू घातलेले त्याच्या वरचा जो व्हाईट आहे त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि हा खालचा हा इकडचा व्हाईट आहे त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा। असे टोटल 4 ब्लू घालायचे, 1 नंतर इथे 2 3 4 आणि 5 घालायचे। 5 ब्लू या लाईनला घालायचे। आता या नंतरच्या लाईनीमध्ये इथून आली माझी सुई खालून, हा ब्लू घातला आपण ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, या ब्लूच्या शेजारी एक ब्लू घालायचा, इकडचा ब्लू आहे ह्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा आणि या ब्लूच्या शेजारी एक ब्लू घालायचा, बाकीचे सगळे पांढरे घालायचे आणि हा वरच्या रेषेचा आहे तो पण ब्लू घालायचा। आता पुढच्या लाईनमध्ये क ची जी रेष आहे ती लिहिणार आहे मी। तर सुरुवातीला या रेषेचा ब्लू घालायचा, त्यानंतर इथून या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे सगळे 10 मणी आहे ते सगळे ब्लू घालायचे आणि हे जे 2 घातलेले आहेत ह्याच्या शेजारी पण एक ब्लू घालायचा आणि इकडचे जे 2 पांढरे घालायचे, इकडचे पण पांढरे घालायचे आणि वरच्या साईडचे पण पांढरे घालायचे। आता पुढच्या 2 लाईन सांगणार आहे मी। इथून आली माझी सुई, आता इथून वर सगळे पांढरे मणी घालायचे आणि हा जो ब्लू मणी आहे ह्याच्या वरचा मणी ह्याच्या शेजारी एक ब्लू मणी घालायचा, बाकीचे सगळे पांढरे घालायचे आणि या वरच्या रेषेचा जो आहे तो परत ब्लू घालायचा। त्यानंतर आपण ह्याच्या शेजारी जो ब्लू घातला आहे त्याच्यावरच्या पांढरा मणी त्याच्या शेजारी एक ब्लू घालायचा, त्यानंतर 3 पांढरे मणी सोडून खाली परत एक ब्लू घालायचा आणि बाकीचे सगळे मणी पांढरे घालायचे। अशा 2 लाईन मी कंप्लीट करून घेते। आता या नंतरच्या लाईनमध्ये खालून आली माझी सुई। आता इथे कसं करायचं, हा ब्लू घातलेला आहे आपण, इथे सगळे व्हाईट घालायचे आणि हा जो ब्लू घातलेला आहे तिथून सुरुवात करायची, 1 2 3 आणि 4 हे 4 मणी जे आहेत ते ब्लू घालायचे, बाकीचे सगळे व्हाईट घालायचे आणि हा रेषेच्या शेजारचा आहे तो एक ब्लू घालायचा आणि त्यानंतरच्या लाईनीमध्ये फक्त ब्लू घालायचा, बाकीचे सगळे व्हाईट घालायचे, कारण क हे अक्षर आपलं पूर्ण होतं आणि त्यानंतर आपण पुढच्या जोड अक्षराला सुरुवात करणार आहे, श आणि न। आता पुढे जोडाक्षराला सुरुवात करायची आहे। हे क्रू माझं लिहून झालं, त्यानंतर मी इथे एक मणी घातला, बाकीचे पांढरे घातले। आता श लिहिताना काय करायचं, पहिला एक मणी ब्लू घालायचा आणि त्यानंतर 1 2 3 4 5 6 आणि 7 सातही मणी ब्लू घालायचे आणि बाकीचे इथे सगळे पांढरे घालायचे, इथे पण पांढरे घालायचे। आता पुढच्या लाईन सांगणार आहे, त्याच्यामध्ये कसं करायचं, इथून वरून आली माझी सुई, हा पहिला जो मणी आहे तिथे ब्लू घालायचा, त्यानंतर 1 2 आणि 3 तिसरा मणी जो आहे त्याच्या शेजारी ब्लू घालायचा आणि या लाईनीतला ब्लू आहे तिथे एक ब्लू घालायचा, बाकीचे सगळे पांढरे घालायचे। त्यानंतर त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये ह्याच्या शेजारी जो ब्लू घातलेला आहे त्याच्या खालच्या बाजूला एक ब्लू घालायचा, नंतर या लाईनीत एक ब्लू घालायचा आणि त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये जो दुसरा खालचा ब्लू घातलेला आहे त्याच्या खालती परत एक ब्लू घालायचा आणि या लाईनीतला एक ब्लू घालायचा। असे टोटल असे तिरके मणी येतात, 1 2 आणि 3, तर ते तिन्ही लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आणि त्यानंतर कसं करायचं ते दाखवते। श हे अक्षर माझं कंप्लीट झालेलं आहे। आता हे अर्ध काढले मी श, आता ह्याला न जोडायचं आपल्याला। न जोडताना काय करायचं, पुढच्या लाईनीमध्ये इथून आली माझी सुई, तर हा जो ब्लू आहे ह्याचा खालचा व्हाईट आहे
त्या व्हाईटपर्यंत आपल्याला सगळे ब्लू मणी घालायचे, म्हणजे या ब्लूपासून या व्हाईटपर्यंत सगळे ब्लू मणी घालायचे आणि इकडे सगळे पांढरे मणी घालायचे. आता ह्याच्या पुढच्या 3-4 लाईन मी सांगणार आहे एकदम, कारण न हे अक्षर खूप सोपं आहे करायला. तर आता पुढच्या लाईनीमध्ये काय करायचं, इथून माझी सुई आली वरून, ते पांढरे घातले मी सगळे. नंतर या रेषेतला निळा आहे तो निळा घालायचा. त्यानंतर बाकीचे इथे मध्ये सगळे पांढरे घालायचे आणि हा जो पांढरा आहे त्याच्या शेजारी एक निळा घालायचा, इकडे पण पांढरे घालायचे. त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये वरच्या रेषेचा ब्लू घालायचा, नंतर व्हाईट घालायचे आणि ह्याची इथे घातलेल्या आपण याच्या शेजारी ब्लू घातला, त्याच्या शेजारी पण परत एक ब्लू घालायचा, असं 2 वेळा करायचं. आणि त्यानंतरच्या लाईनमध्ये हे असे घालायचे. यानंतरच्या लाईनीमध्ये वरती एक ब्लू घातला, बाकीचे सगळे पांढरे घातले आणि नच्या बाजूच्या ज्या 2 रेषा आहेत त्या मी केल्या, त्या मी इथून इथपर्यंत केल्या 2 वेळा. आणि त्यानंतर परत एक ब्लू मणी घातला, ब्लू मणी घालून बाकीचे पांढरे घातले आणि ही शेवटची लाईन कंप्लीट केली. अशी पट्टी आपली कंप्लीट झाली. ही पट्टी माझी इथे कंप्लीट झालेली आहे. मी सुद्धा प्रयत्न करून पहिल्यांदाच केली पट्टी आणि पहिल्यांदाच तुम्हालाही शिकवली, त्यामुळे तुम्ही पण प्रयत्न करून नक्की करून बघा. व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून या व्हिडिओचे 2-3 पार्ट केलेले आहेत मी. आणि व्हिडिओच्या शेवटी मी थोडे पार्टचे फोटो टाकलेत. व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.